सावी, माणुसकीच्या नात्याने भरवायला आले होते. कारण कुणी उपाशी राहिलं तर माझं मन हातून दुखतंय. त्यामुळं माझ्या मनात असं काही नाहीये. उगाच माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून देऊ नका. आणि जरी मी आज इथं आले असले ना, तरी तुमच्या आईनं माझ्या भाऊंचा, माझ्या आईचा जो अपमान केलाय ना, तो मी कधीच नाही विसरणार. त्याची सल कायम माझ्या मनात ठसठसत राहील. आणि म्हणून मला वाटतं की आपले प्रेम नाही भुलू शकत. कारण प्रेम आणि मैत्रीमध्ये सन्मान महत्वाचा असतो. आणि तोच जर तुमच्या आईकडून तुडवला जाणार असेल ना, तर मला तुमचं तोंड पण बघायची इच्छा नाही. आणि आज मी तुम्हाला हेच सांगायला आले. आपल्यातली मैत्री आता कायमची संपली. सगळ्या आठवणी पुसून टाका. मी परत माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नका. सावी, काय बोल, दोघांच्या फायद्यासाठी येते. एकदम माझं ऐकून तर. प्लीज. मग एकदा माझ्या डोळ्यात बघून सांगा की नाहीये तुमचं माझ्यावर प्रेम. सांगितलं ना मी, नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. म्हणजे तोंडानं बोलताय ना, तेच मला एकदा तुमच्या डोळ्यात बघायचंय. बघा इकडे आणि सांगा. तुमच्यावर प्रेम नाहीये. रित्या साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या. रित्या साऱ्या दिशा वाटाता कोसळल्या. बरसते रात
मोडलेला खेळ कुणी ना सोबती. आत्या आत्या अहो बघा ना किती उशीर झालाय, अजून आले नाहीये आणि उपवास पण धरलाय आज. म्हणजे काही खाल्लं सुद्धा नसेल यांनी. कुठे राहिले असतील मला तर काहीच कळत नाहीये. ही सगळी विचारपूस आधीच करायची ना, एवढंही कळत नाही का तुला? आता माहित असतं कुठे गेलाय तर निदान निदान टेन्शन तरी नसतं ना राहिलं. एक काम कर, फोन लावून बघ कुठे तू आणि कधी येणारे विचार. हो. आत्या फोन लागत नाहीये त्यांचा. धैर्य 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 रागवलास का रे माझ्यावर? माफ कर मला. मी कशाला रागवून तुझ्यावर? रुसलायस का? कुठे होतास तू? समोर पण नाही आलास. काय झालं? तुला माहितीये मला तुझी किती काळजी वाटत होती. माझ्या डोक्यातनं खूप राग भरला होता आणि त्याला कारण पण तसंच होतंय, तुला माहितीये. मी खरंच सांगते, मला माफ कर. तू कशाला सॉरी म्हणतेस? आई आहेस तू माझी. माझ्यावर रागवायचा चिडायचा तुला पूर्ण हक्क आहे. आणि मी ना तुझ्यावर रुसलोय ना चिडलोय. एक आई म्हणून तू जे केलंस ते बरोबर होतं. अहो सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही, दमला सुद्धा असाल. तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. भूक नाहीये मला. अरे अशी कशी भूक नाहीये? सकाळपासून काही खाल्लं नाही. आई, मला जेवणासाठी कोणी फोर्स करू नका. सांगितलं ना भूक नाहीये. ठीक आहे, नाही करत फोर्स. हा पण या मुलीसाठी तरी खाशील की नाही 2 घास? तिने उपवास धरले रे तुझ्यासाठी. तू काही नाही खाल्लं तर बिचारी ती पण उपाशी राहील. माझं तुमच्यावर प्रेम नाही. आपल्यातली मैत्री आता कायमची संपली. धैर्य, काय रे? काय झालं? नक्की ना? जा तू फ्रेश हो.
इरा, जेवण स्टार्ट कर त्याच्यासाठी. जा लवकर. सावे, हळू. तू धैर्य संघ असं वागायला नव्हतं पाहिजेस. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी त्यांना होकार द्यायला पाहिजे होता. मला काय वाटतं त्याचा विचारच नाही करायचा. तसं नाही अगं. मग कसं? तुझ्या बोलण्यावरनं तर तसंच वाटतंय. हे बघ सावे, मला काय म्हणायचंय ना हे चांगलंच कळतंय तुला. अगं, धैर्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर हे नाही कळत काय तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सावे, आयुष्यात आलेल्या पहिल्या प्रेमाला कधीच नकार देऊ नये. कारण एकदा का ते प्रेम आयुष्यातनं गेलं ना की मग तेव्हा त्याची किंमत कळते. आणि मग कायम त्याची मनात रुखरुख राहते बघ. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी आता धैर्यानं नकार दिला? म्हणजे परत माझ्या आयुष्यात प्रेम येणारच नाही का? दुसरं कोणी माझ्यावर प्रेमच करणार नाही का? तसं नाहीये सावे, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं, तू इतकी सुंदर दिसतेस, एवढी हुशार आहेस. दुसरा कुठला पण पोरगा सहज तुझ्या प्रेमात पडेल. पण जेव्हा तुला दुसरं प्रेम होईल ना तेव्हा तू कायम त्याच्या तुलना तुझ्या पहिल्या प्रेमाशी करत राहशील. आणि मग तेव्हा तुला वाटेल की मला माझं पहिलं प्रेम मिळत होतं, ते अगदी अगदी होकाराच्या अंतरावर होतं. आपण त्याला होकार द्यायला पाहिजे होता. आणि हीच हुरहुर तुझ्या मनात कायम राहील बघ. मला खात्री होती तुम्ही मला भरवायला नक्की येणार. मी उपाशी राहू नये म्हणून तुम्हाला काळजी वाटली ना माझी, म्हणून आलात ना तुम्ही. माझ्यावरचं प्रेमच तुम्हाला इकडे घेऊन आलंय ना? खरं खरं सांगा सावी. मग एकदा माझ्या डोळ्यात बघून सांगा की नाहीये तुमचं माझ्यावर प्रेम. म्हणजे तोंडानं बोलताय ना, तेच मला एकदा तुमच्या डोळ्यात बघायचं. माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. पुढे जाऊन काय वाटेल त्यापेक्षा आत्ता काय वाटते, कोणत्याही पेक्षा काय योग्य आहे आणि काय गरजेचं आहे ना ते निवडणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मी तेच निवडले. पुढे काय वाटायचे ते वाटू दे. आणि मुळात पुढे जाऊन काय वाटणारच नाहीये. कारण माझं धैर्यांवर प्रेम नाहीये. मग सावे, ही गोष्ट मला सांगण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या मनाला समजावून सांग. कारण जे तुझ्या ओठावर आहे ना ते तुझ्या मनात नाहीये. आणि हे स्पष्ट दिसतंय.
काय मनात नाही? काही नाही, आम्ही कोलॅबरेशनचं बोलत होतो. वहिनी, तिचा मेंदू सांगतोय की कोलॅबरेशन नाही केलं पाहिजे. खरं तिचं मन सांगतंय की कोलॅबरेशन केलं पाहिजे. ह्या दोघी काहीतरी लपवतात माझ्यापासून. माझं तुमच्यावर प्रेम नाहीये सावी, आणि माणुसकीच्या नात्याने भरवायला आले होते, कारण कुणी उपाशी राहिलं तर माझं मन हातून दुखतंय. उगाच माझ्या वागण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. आणि जरी मी आज इथं आले असले ना, तरी तुमच्या आईनं माझ्या भाऊंचा, माझ्या आईचा जो अपमान केलाय ना, तो मी कधीच नाही विसरणार. अहो, जेवून घ्या ना. नाही नको, भूक नाहीये मला, घेऊन जाते. हो, अशी कशी सारखीच भूक नसते तुम्हाला. हे बघा, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. माझ्यासाठी उपवास धरलाय ना, मग तो तुम्हाला सोडावाच लागेल. मी तुम्हाला असं उपाशी नाही राहू देणार. ना तुम्हाला खरंच सांगते, मला खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही म्हणजे माझ्यासाठी उपवास धरला. आणि काय हो, आत्यांना तुम्ही काय सांगितलं? पोट बिघडलंय. मला समजलं ते. सांगायला कसं तरी वाटलं असेल ना, म्हणून असं सांगितलं ना. अरे, मी पण काय बोलत बसले बघा तुमच्याशी. तुम्ही जेवून घ्या बरं पटकन. घ्या. सांगितलं ना एकदा, भूक नाहीये मला. कळतंय मला. आत्यांनी तुम्हाला मारलं त्याचंच वाईट वाटतंय ना. वाटणारच. अहो, किती मारलं त्यांनी तुम्हाला. मला तर खूप भीती वाटत होती. भीतीपोटी तर माझा जीव जायचाच बाकी होता, आणि त्यात तुम्ही काहीच न सांगता असेच निघून गेलात. किती घाबरले होते मी. आपला माणूस जरा जरी लांब गेला ना, त्याची ओढ लागत राहते. त्याच्यात जास्तच प्रेमात पडायला होतं. काय म्हणलात तुम्ही? आपलं माणूस जर लांब गेलं तर काय? जास्तच प्रेमात पडायला होतं त्याच्या. आई, पण या धैर्याचं काही कळतच नाही. एवढा वेळ कुठं होता हा? मनाला येईल तेव्हा जातो, कधी येतो, कोणाला काही सांगत नाही. आणि आज तर काय, इराला सांगितलंय उपवास आहे, आणि आईला सांगितलंय पोट बिघडले. होय, नक्की खरं काय खोटं काय कळत नाही ना. तो वेगळंच काहीतरी पोटात दडून बसलाय.
काय काय खरंच पोट बिघडलंय? आता त्याने मला तेच सांगितले ना, तेच असणार ना. उगाच वेगळा अर्थ लावायची काही गरज नाही. हिरा, हा आत्या. काय ग, हसायला काय झालं तुला? ते काही नाही. धैर्य जेवला का? हो, जेवतायत ते. बरं झालं. धैर्य जेवतोय, हे इकडं हसतेय. मूड ठीक झाला वाटतं त्याचा. नाही म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की ही पोरगी घरात येते. हिची सोबत असल्यावर जरा धैर्य खुलतो, खुश असतो नाही का. मी काय म्हणतो आई, आता दोघ जण जर एकमेकांबरोबर खुश आहेत तर मग मामाला घे बोलून. नाही त्याचा मूड चांगला आहे तोपर्यंत बार ओढून देता येईल नाही का. मामाला नंतर बोलवा, आधी त्या धैर्याला विचारा बाबा. नाही खुश आहेस ठीक आहे, लग्नाला तयार आहेस का? काही गरज नाहीये विचारायची. आणि मी सांगितलं आणि तो नाही म्हणेल असं होणारच नाही. माझ्या शब्दाबाहेर नाही येत. आणि आता जर का खरंच वेळ जुळून आली असेल ना, तर दोघांचा बार उडवून देऊयाच. कसं आहे, नवरा म्हणून जबाबदारी पडली ना की पाय सुद्धा घरातून निघणार नाही. हो हो टाकी हो. केतन मधुसूदनाच्या घरात घुसतोय. चोर चोर सॉरी मला चोर वाटला. झाले तुमची नाटकं झाले. आता जाग व्हा आणि मी काय म्हणते मी नीट ऐका. हा, तुमच्या बहिणीचं काय चाललंय जरा बघा. कोणाच्या बहिणीचं? तुमच्या बहिणीचं. हा, तिला काय झालं? अहो तेच तर हुडकून काढायचंय आपल्याला. नक्कीच काहीतरी घोळ आहे. उडक्या उडक्या उडक्या. आत्ता झोपू दे मला. ओ ओ हो, नीट ऐकून तरी घ्या की. अरे मग नीट सांग की मला. कोडकायचंय, घोळ झालाय, जरा इसकटून सांग की. कोडात काय बोलाल्यास? बर, मी आता रीनाला आणि वंसना बोलताना ऐकले. त्यात काय एवढं मग? त्या काय आयुष्यात पहिल्यांदा बोलायला लागल्यात? तू तर मला असं सांगायला जसं तू सावी आणि धैर्याला एकत्र बोलताना बघितलेस. हे काहीतरी कामाचं बोलत असतील. अहो नुसत्या बोलत नव्हत्या त्या. एवढ्या रात्री बाहेर जाणार कुत्रे. त्याच काय? त्याच काय? मग काही तर कामाला गेले असतील, येत असतील परत. एवढ्या रात्री बरं होतं ना, हल्ली बाहेरची कामं यायला लागल्यात. हा, आणि एक वंस लई सॅड होत्या. डोळ्यात पाणी सुद्धा होतं त्यांच्या. मी तुम्हाला सांगते नक्की काहीतरी विषय. काही विषय नाहीये. तुला माहिती आहे हल्लीच घरात काय झाले. सॅड असेल, तिचं मन हलकं करत असेल तिच्या समोर. काय तेवढं नाही हो, मी तुम्हाला सांगते का नाही, नक्की काहीतरी विषय 100%. आणि तेच आपल्याला हुडकून काढायचंय. त्याच्यावर जरा कंस्ट्रक्शन करा.
एकतर कॉन्सन्ट्रेशन असते आणि ते नी तू कर. एकतर म्हणजे तू झोप पूर्ण होत नाहीस प्रत्येक वेळी उठवते सर. अहो ऐकून तरी घ्या. ओ ओ काय माणूस आहे, झोपा तुम्ही. काय कामाचा नाही हो माणूस. पण मी गप बसणार नाही. काय गोळ्या हुडकून काढतेस का नाही बघा. उसवले धागे उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ. हो उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ. उसवले धागे कसे कधी उसवले धागे कसे कधी. का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी कोणत्याही चाहुली विण काशी स्वप्ने बुडाली. मागण्या धार उरला एकही न काठ. पावला नाही कळेना का हरवली वाट. का हरवली वाट. उसवले धागे कसे कधी. सावली म्हटली तरीही भावना असती तिला. सोबतीची आस वेडी काजून लागे मला. गुंतणी माझी सरेना गुंतणी माझी सरेना. तू फिरवली पाठ पावला नाही कळेना का हरवली वाट. का हरवली वाट. उसवले धागे कसे कधी. आत्या धैर्य. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गेला का आईवरचा राग. मुळात मी तुझ्यावर रागवलोच नव्हतो. कधी मला तुझा राग येईल
मी तुला जसं कालही बोललो, आई तुझा हक्क आहे माझ्यावर. आणि आई लेकराच्या चांगल्यासाठीच रागवते की त्याच्यावर. मग तसं असेल तर माझी आणखी एक गोष्ट तुला ऐकावी लागणार आहे. कुठली? लवकरात लवकर मला तुझं लग्न बघायचं नाही. म्हणून मामाला बोलवून घेते, म्हणजे कसं चांगल्या कामाला उशीर होतो. आई मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची आहे. कोणती? ते मी कामानिमित्त बाहेर चाललोय सिंगापूरला. सिंगापूरला? काय रे असं अचानक? ते पण सिंगापूर म्हणजे? नाही अचानक नाही. ऍक्च्युली मी आणि माझा एक मित्र तिकडेही आपल्या हॉटेलची एक ब्रांच टाकण्याचा विचार करत होतो. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी सध्या तिकडं वातावरण चांगलं आहे. सो तिकडं काही दिवस स्टे सुद्धा करावं लागेल. एकदा तिकडून आलं की मग बघू लग्नाचं. म्हणजे आता लग्नाची काही गडबड नाहीये. म्हणजे लग्न तर करायचंच आहे ना, पण माझं जरा एक महत्वाचं काम आहे. तेवढं आटोपलं की मग बघू. अरे पण लग्न सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. आणि एकदा लग्न झालं की कामं काय रे, ती होत राहतील. आई पण त्याआधी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, नंतर लग्न.